हां काय मग हे काय क्लिअर आहे ना. तुला मी काही फोन नंबर आणि पत्ते देईल. राजीव गांधी आरोग्य जीवनदायी आरोग्य योजना म्हणून एक योजना असते, ज्याच्यामध्ये लोकांना समजा यांना डोळ्याचा प्रॉब्लेम झालेला आहे, याला जो प्रॉब्लेम आहे तर तुम्ही त्या काउंटरवरती जायचं. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये असं एक काउंटर असतं. तुमच्याकडे राशन कार्ड आहे? राशन कार्ड आहे का? पिवळं आहे? नारंगी आहे? हा. जर नसेल इथे कोणाकडे तर सगळ्यांनी काढून घ्यायचं ते पिवळं किंवा नारंगी राशन कार्ड. हा, त्या राशन कार्डच्या आधारावरती तुम्हाला गव्हर्नमेंटची जी स्कीम आहे राजीव गांधी आरोग्यदायी योजना, त्या योजनेचा 1.5 लाखापर्यंत तुम्हाला अगदी मोफत ट्रीटमेंट मिळेल. आलं का लक्षात काका तुम्हाला? हा, तर तुम्हाला मी ते फोन नंबर आणि पत्ते देईल, आता लगेच देईल. तुम्हाला लगेच फोन नंबर आणि पत्ते देईल. तुम्ही कोणाला तरी रिक्षावाल्याला बरोबर घ्यायचं, तिकडे जाऊन यायचं. कुठे? हे जवळच एक हॉस्पिटल आहे, तिथे तुम्हाला फ्री ट्रीटमेंट करतील. ते त्याचं काय ऑपरेशन असेल तुमच्या डोळ्याचं ते तुम्हाला मोफत होईल. बर, तर तुझं जे काय प्रॉब्लेम आहे ना, तुला पण तेच करावं लागेल. तुम्ही कोणीतरी ना, आता एक सगळ्यात मुख्य लक्षात ठेवायचं, जे माणसं इथे चांगले हट्टीकट्टी आहेत, मुलं पैकी, तुम्ही यांना सगळ्यांनी मदत कराल का? तुम्ही यांना घेऊन जायला कोण कोण मदत करू शकेल सांगा? कारण आहे ना त्याचे नातेवाईक आहे ना. कुठे रे तो पाक्या? बोलवा त्याला इकडे. ए पाक्या, त्याचा बाबा. तुम्हाला गरज पडेल तर तुम्हाला बाकीची मदत करतील. बरोबर आहे? करण ना करण. आज तुम्ही यांना आणि याला मदतीची आवश्यकता आहे. मी तर राहीलच मदतीला, पण तुम्हाला पण मदतीला याला हात द्यावा लागेल. काय माहिती, कारण आपण माणूस एकमेकाच्या कामाला येत असतो. लक्षात ठेवा. माझा तुमचा काही संबंध होता का आधी? मी आज आलो ना, मी याला 3 वेळा 4 वेळा विचारलं, यांनी माझी आज तुमची मीटिंग करून दिली, याच्यासाठी टाळ्या वाजवा सगळ्यांनी. आणि सगळ्यात मोठी गोष्ट, मुख्य गोष्ट म्हणजे त्या मुलाला काय मदत लागली तर त्यांनी सगळ्यांनी आपण मिळून मदत त्याला करायची. कराल का मदत त्याला सगळे? हा, जरा जोरात बोला मग. कराल का नाही? हा, ठीक आहे. तो 1000 कमवतो रोज. 1000 रुपये कमवतो तो रोज. 1000 रुपये साहेब हा बियर दारू सगळे विकतो. तुम्हाला वाटलंच तर मी कोणाकोणाला त्रास असतील ना, मी माझ्याबरोबर तुम्हाला घेऊन जाईल त्या हॉस्पिटलमध्ये. तिला काय त्रास झालाय आता सध्या? वाईचं तर लक्ष देऊ. थांबा एक मिनिट, तुम्हाला लगेच. नजीर, तुम्हारे को नंबर दिया था ना मैंने उस दिन, वो एड्रेस दिए थे राजीव गांधी आरोग्य योजना का फायदा लेने के लिए. है क्या तुम वापस से? मी ह्याच्याकडे नंबर ऍड्रेस दिलेले. जर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्हाला मी तिकडे हॉस्पिटल डॉक्टरशी बोलायला तयार आहे. कधी डॉक्टरकडे जायचं मला सांगायचं. उद्या, परवा, तेरवा, हा सगळा विचार करून तुम्ही सगळे एकमताने विचार करा. हॉस्पिटलमध्ये जायचंय, मी तुम्हाला घेऊन जाईल. काका तुम्ही, मावशी आणि या मावशी, हा मावशी, तुम्ही सगळेजण एक दिवस निश्चित करा आणि मला कळवा. मी तुम्हाला त्या दिवशी ना डॉक्टरकडे, मी स्वतः डॉक्टरशी बोलेल आणि तुम्हाला काय त्या राजीव गांधी आरोग्य योजना थ्रू तुम्हाला त्याच्या मार्फत तुम्हाला काय बेनिफिट मिळत असेल तुम्हाला घेऊन जायचा प्रयत्न करेल. ठीक आहे? तर 2 कामं करायची आहेत. एक म्हणजे तुमचं आरोग्याचं जे आहे ते तुम्हाला मला घेऊन जायचं, दाखवायचं, तुम्हाला डॉक्टरांशी बोलायचंय, मी बोलणार. दुसरा, तुमच्या पेन्शनचा जो प्रॉब्लेम झालेला आहे, तुम्ही परत एक दिवस निश्चित करा, मला सांगा, आपण तिकडे या ऑफिसला भेटूया.
जे नगरपालिकेचं ऑफिस आहे तिकडे साहेब बसतात, त्या साहेबांना आपण बसून विचारू तर काय त्रास आहे, का करून देत नाही तुम्ही आमचं माणसांचं काम, तुम्ही सांगा आम्हाला. तुम्हाला जर जन्मतारीख पाहिजे तर हे जन्मतारीख याच्यावरती आहे, गव्हर्नमेंटनी असं दिलेलं नाहीये. गव्हर्नमेंट काय मूर्ख नाहीये की त्यांना असं देतील. हे म्हणजे दिलेलं आहे म्हणजे याचा अर्थ त्यांची जन्मतारीख हा त्याचा खूप मोठा प्रूफ आहे. प्रूफ म्हणजे दवाखान्याचा प्रूफ झाला मग आणि तुमच्या राशन कार्डाची झेरॉक्स पण आलेली आहे ना एक. ठीक आहे, आलं लक्षात. समजलं. तर कधी तुम्ही मला भेटणार ते मला कळवा. माझे फोन नंबर तुम्हाला देऊन जाईन मी. फोन नंबर घ्या. माझा पत्ता, माझा कार्ड देईल तुम्हाला. हा, आणि माझ्या कार्डवर तुम्ही सगळ्यांनी मला संपर्क करून सांगायचं तुम्हाला कधी जायचंय. आजारांपैकी कोण कोण आजारी इथे? एक. अजून कोण आहे आजारी? ती म्हातारी. दोन. अजून तीन. चार. अजून हे पण आजारी तुम्हाला काय त्रास आहे? बैरी बरं, अजून असे माणसं जमा करा तुम्ही ज्यांना त्रास असतील, कारण 10-15 जण गेलो तर जास्त चांगलं होईल. नाही अजून बघा ना जवळपास कोणाला त्रास असतील तर अजून. बरं ठीक आहे, 4 असतील तरी जाऊ, काही काळजी नका करू. आजारी पेशंटची जास्त नाही पण पेन्शन वाले जास्त. पेन्शन वाले तुम्ही बाकीचे लोक या ना. कोण कोण आहे अजून? हे काय एवढं भरपूर कोण आहे? हे 4च आहेत ना. नाही ना, त्या आजी उभ्या त्या ह्या बसलेल्या दोघी जणी आणि एक. तिकडे गेल्या त्या. हा, ते बाबा बसलेले तिकडे. त्यांची पेन्शन चालू आहे ना. चालू आहे बाबाची, चालू आहे. यांना दोघींना नाहीये. तुमचं 60 वर्ष वय आहे ना? तुमचं आहे? तुमचं असं हे आयडी प्रूफ आणा. आहे ना, ते आहे सगळं कार्ड. आता आज कुठला दिवस आहे? सोमवार. तुम्हाला मी गुरुवारी तिकडे भेटीन. राजमावशीला बोल ना. त्याचा आपका पेन्शन चालू है क्या? त्याचा इधर आओ. नहीं पण भेटते ना. पेंशन नहीं मिल रही है. नहीं तो आप एक काम करो ना.